बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। महाराष्ट्रामध्ये ॲम्ब्युलन्स घोटाळा उघडकीस आलाय। आधी कंत्राट दिला आणि मग कंत्राटदार कंपनीची स्थापना झाल्याची माहिती समोर येते। माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे। ॲम्ब्युलन्स घोटाळा उघडकीस आला आहे। 6000 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे। आपण साधारणतः बघितलं तर एखादी कंपनी असते, त्याचं टर्नओव्हर बघितलं जातं आणि त्यानंतर त्या कंपनीची एलिजिबिलिटी बघून त्याच्यानंतर त्या कंपनीला ते कंत्राट दिलं जातं, कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं। पण या ठिकाणी उलटं घडल्याची माहिती समोर येते। ॲम्ब्युलन्सचं कंत्राट ज्या कंपनीला दिलं ती कंपनी आधी नव्हतीच। आधी त्या कंपनीची स्थापना झाल्याची धक्कादायक माहिती अधिकारातून समोर आली आहे। त्यामुळे आता हा ॲम्ब्युलन्स घोटाळा 6000 कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा उघडकीस आल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये आता नेमकी कोणाकोणाची नावं येतात, कोणी हे कंत्राट दिलं, जी कंपनी नव्हतीच अस्तित्वात त्या कंपनीला आणि त्यानंतर ती कंपनी बनवली, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर या घोटाळा प्रकरणी सुषमा अंधारेंनी लोकशाही मराठीशी बोलताना फोन लाईनवरून थोड्या वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात। ॲम्ब्युलन्स घोटाळ्याच्या संबंधाने आम्ही वारंवार आमची भूमिका मांडत होतो आणि त्याही वेळेला सन्माननीय संजय राऊत साहेब असतील, आमचे नेते सन्माननीय आदित्यजी असतील, यांनी ॲम्ब्युलन्स घोटाळ्याच्या संबंधाने वारंवार कागदपत्रे समोर ठेवत या भूमिका मांडल्या होत्या। मात्र हे जे खोके सरकार आहे यांना इतरांना दाबदडप करणे आणि आवाज बंद करणे आणि आम्ही तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा टाकतो, याच्या पलीकडे दुसरं काही पालपूत सुचत नव्हतं। मला वाटतं नुसता ॲम्ब्युलन्स घोटाळा नाही तर त्याच्या अनुषंगाने आरोग्य खात्यातला जो करोडोचा भ्रष्टाचार आहे आणि ज्याच्यावर मी कालही म्हटलं की मी 6 तारखेनंतर फार बैजवार पद्धतीने बोलेल की आरोग्य खात्याची वाट कशी लावली आहे। तानाजी सावंतांच्या कारकिर्दीमध्ये आरोग्य खातं संपूर्णतः उखरून निघालेलं आहे। ससून असेल किंवा अनेक ठिकाणचा भ्रष्टाचार या निमित्ताने उघडकीस येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।